साईबाबा मुस्लिम नव्हते, साईबाबा रामभक्त होते असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलंय। वाराणसीतून साईबाबांच्या मूर्ती काढणं यामागे षडयंत्र असल्याचंही ते म्हणाले। तर गंगागिरी मठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी हा दावा केलाय। असं कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। साईबाबांना मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हे अतिशय दयनीय गोष्ट आहे। कारण साईबाबा हे मुसलमान नव्हते। दुसरी महत्त्वाची गोष्ट, साईबाबा हे राम भक्त होते। शिर्डीमध्ये राम जन्मोत्सव साईबाबांनी सुरू केला। शिर्डीमध्ये कृष्ण जन्माष्टमी साईबाबांनी सुरू केली। साईबाबा जर मुसलमान होते मग राम जन्मोत्सव त्यांनी काय केला, कृष्ण जन्माष्टमी त्यांनी का साजरी केली? आणि ते ज्या ठिकाणी राहत होते ती जागा मस्जिदीची जरी असेल तरी ते द्वारकामाई म्हणत होते। द्वारकामाई हा शब्द म्हणजे भगवान कृष्णाला उद्देशून आहे की भगवान कृष्णाचे ते भक्त होते। भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ या गती अनेकांशी। संत संतांना ओळखतात। साईबाबा हे संत होते, साईबाबा हे संत म्हणून पूजले जातात आणि म्हणून साईबाबांचे मंदिरं, त्या मंदिरामध्ये मूर्त्या ज्या काढल्या जात आहेत यामध्ये कुठलं तरी षडयंत्र असलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे आणि ते शोधून अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे।